कोकणातला हा घनदाट देवराईच्या मधून जाणारा रस्ता तुम्हाला नेतो एका ऐतिहासिक शिवमंदिराकडे. तर संगमेश्वरमधली उन्हाळी धुंडाळताना मी आणि जोशी काका पोहोचलो तुरळपासून अगदीच जवळ असलेल्या राजवाडीमध्ये. तिथे गरम पाण्याचा कुंड आहे हे तर माहीत होतं, पण कोकणातलं एकमेव असणारं हे दुमजली गाभाऱ्याचं मंदिर गवसणं हा सुखद धक्का होता. स्वच्छ आणि निगराणी घेतलं जाणारं कुंड पाहून सरळ पाखाडीमधून पुढे आलो की आपण पोहोचतो ह्या कौलारू मंदिरापाशी. आत प्रवेश करून सभामंडप ओलांडला की आहेत हे सुंदर आणि एकाच दृष्टीत मावणारे दुमजली गाभारे, जे इतर कुठेही पाहायला मिळत नाहीत आणि हेच या मंदिराला खास बनवतात. खालच्या गाभाऱ्यात आहे शिवपिंडी, जिच्यावर रोज 2 वेळा बाहेरच्या कुंडातल्या गरम पाण्याचा अभिषेक होतो आणि वरच्या मजल्यावर सुंदर प्रभावळीमध्ये विराजमान आहे गणपती बाप्पा, जो ललितासनामध्ये बसलेला आहे. त्याच्या हाती असलेले पाश आणि परशू पाहता या मूर्तीचं वेगळेपण कळून येतं. आता ह्या मंदिराला ऐतिहासिक यासाठी म्हटलं कारण इथून 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे भवानीगड. त्याच्यापासून या मंदिरापर्यंत येणारा आणि गाभाऱ्यात उघडणारा एक भुयारी मार्ग आहे, ज्याने शिवाजी महाराज सोमेश्वराच्या दर्शनासाठी यायचे असं सांगितलं जातं. मंदिर आणि खास आहे ते सभामंडपात असलेल्या ह्या लाकडी कोरीव कामासाठी. इथल्या लाकडी खांबावर गंडभेरुंड, कृष्णलीला, मुष्टियुद्ध, चक्रमंडळ इतकंच काय तर तत्कालीन आधुनिक व्यापारही कोरलेला आहे. आणि ही सुद्धा या मंदिराची अनोखी खासियत आहे. इतकं सुंदर आणि देखणं मंदिर म्हणजे कोकणाला लाभलेलं एक रत्न आहे. याचं आधुनिकीकरण झालं, मूळ ढाचा बदलला गेला, तर त्याचं सौंदर्य विलोप पावेल. जे न होऊ देणंच इतिहास, वर्तमान आणि भविष्य या साऱ्यासाठी लाभदायक असेल. यासाठी तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. संगमेश्वरमध्ये मुंबई-गोवा महामार्गापासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर राजवाडी गावी हे देखणं आणि एकमेव दुमजली शिवालय आहे, ज्याला पाहणं हा एक नितांत सुंदर अनुभव आहे.